अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दिवसभराचा थकवा, चिंता आणि विचार मनाला खूप त्रास देतात. दिवसभर आपण अनेक कामांमध्ये व्यस्त असतो, अनेक लोकांशी बोलतो, अनेक परिस्थितींचा सामना करतो. कधी कुणाचे कठोर शब्द ऐकावे लागतात, कधी एखाद्या गोष्टीची चिंता मनात बसून राहते, तर कधी उद्याची काळजी आपल्याला सतत त्रास देत असते. अशा वेळी मनाला शांतता देणारी एकच गोष्ट असते, ती म्हणजे देवाची आठवण आणि प्रार्थना. विशेषतः जे लोक स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवतात, त्यांच्यासाठी स्वामींची प्रार्थना ही एक मोठी ताकद असते. रात्री झोपण्यापूर्वी जर आपण काही क्षण शांत बसून स्वामींच्या चरणी मन अर्पण केले, तर मन हलके होते, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. म्हणूनच आज मी तुम्हाला एक साधी पण अत्यंत प्रभावी अशी प्रार्थना सांगणार आहे. ही प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून बोला. स्वामींवर विश्वास ठेवा. असे म्हणतात की जेव्हा भक्त मनापासून स्वामींची आठवण करतो, तेव्हा स्वामी त्याच्या मदतीसाठी नक्की धावून येतात. मनाला बळ देत असतात, कधी योग्य मार्ग दाखवून, तर कधी अडचणी दूर करून. म्हणून आजपासून रात्री झोपण्यापूर्वी काही क्षण स्वामींच्या चरणी बसून ही अशी प्रार्थना करा. हे स्वामी आई, हे घर माझे नाही, तुमचेच आहे. या घरात राहणारे आम्ही सर्वजणही तुमचेच आहोत. माझ्या आयुष्यात जे काही घडत आहे, ते तुमच्या इच्छेनेच घडत आहे, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामी, तुम्ही जे काही ठरवाल, ते माझ्या भल्यासाठीच असेल. म्हणून माझ्या आयुष्यात कोणतीही परिस्थिती आली तरी माझे मन अस्थिर होऊ देऊ नका. माझ्या मनाला धैर्य द्या, शांतता द्या आणि योग्य विचार करण्याची शक्ती द्या. स्वामी, तुम्ही माझ्याकडून जी सेवा करून घेत आहात, ती सेवा अखंड सुरू राहू द्या. माझ्या भक्तीत, माझ्या श्रद्धेत आणि माझ्या सेवेत कधीही खंड पडू देऊ नका. जर नकळत माझ्याकडून काही चुकीचे शब्द बोलले गेले असतील, मी चुकीचा बोललो असेल किंवा कोणाचे मन दुखावले गेले असेल, तर त्या चुकांसाठी मला क्षमा करा. मी जे काही चुका करत आहे, त्या माझ्या चुका मला समजण्याची बुद्धी द्या आणि त्या सुधारण्याची ताकद द्या. स्वामी, माझ्या मनामध्ये कोणाविषयीही राग, द्वेष किंवा तिरस्कार निर्माण होऊ देऊ नका. मला सर्वांशी प्रेमाने वागण्याची आणि नम्रतेने राहण्याची शिकवण द्या. माझ्या बोलण्यात, वागण्यात आणि विचारांमध्ये चांगुलपणा राहू द्या. जिथे मतभेद असतील, तिथे शांतता निर्माण करण्याची बुद्धी द्या. हे स्वामी आई, सर्वांना सुख, समाधान आणि आरोग्य दे. माझ्या कुटुंबावर तुमची कृपादृष्टी सदैव राहू दे. आमच्या घराचे, आमच्या परिवाराचे आणि आमच्या आयुष्याचे रक्षण करा. आज दिवसभरात जर माझ्याकडून काही चूक झाली असेल, तर त्या सर्व चुका क्षमा करा आणि माझा उद्याचा दिवस अधिक चांगला जगण्याची संधी मला द्या. स्वामी, मी माझे सर्व विचार, चिंता आणि काळजी तुमच्या चरणी अर्पण करतो. आता पुढे जे काही होईल, ते तुमच्या कृपेनेच होईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. स्वामी भक्तांनो, जर तुम्ही ही प्रार्थना रोज रात्री झोपण्यापूर्वी मनापासून केली, तर तुमच्या मनाला एक वेगळी शांतता मिळेल. तुमचा आत्मविश्वास वाढेल, भीती कमी होईल आणि हळूहळू आयुष्यात सकारात्मक बदल दिसू लागतील. स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा, कारण स्वामी म्हणतात, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जर तुम्हाला स्वामींवर श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. जय जय रघुवीर समर्थ.